तुम्ही आता बोलताय ना, म्हणजे आता तुम्हाला खरं तर महाराष्ट्रातून इस्रायलला गेलाय, त्याला 70 साली तुम्ही गेलात, म्हणजे आता ऑलमोस्ट 56 वर्ष झाली. पण तुम्ही इतकं गोड मराठी बोलताय. तुम्ही मराठी तिथं त्रैमासिकही चालवलं आणि म्हणजे अनुभव हा आहे आमचा, की आमच्याकडून इथून मुंबईहून दिल्लीला गेला की तो नंतर जीभ त्याची वळत नाही धड मराठी बोलताना, तो तोंड वेंगाडत बोलतो. परदेशात गेला, अमेरिकेला गेला की मग तर काही विचारायची सोय नाही. म्हणजे आपण अमेरिकेत काही दिवस राहून आलोयचा इतका अट्टहास असतो ते कळावाचा, की त्यांची मग भाषा ही एकदम तशी आंगलाळलेली होऊन जाते. मला खूप नवल वाटते की 56 वर्षांनंतर सुद्धा तुम्ही इतकं छान, म्हणजे आता आम्हीही महाराष्ट्रात बोलणार नाही इतकं छान मराठी बोलताय. आता असं आहे की तुमच्याकडं तिथं तुम्हाला मराठी बोलण्यासाठी लोकही किती आहेत मला उरलेले माहिती नाही, पण तुम्ही कशी शाबूत ठेवली तुमची मराठी इतकी छान? मला मराठीचं प्रेम आहे आणि मराठी भाषेत मी लिहितो. हे माझं कवितेचं पुस्तक एक प्रसिद्ध झालं मराठीमध्ये. अच्छा. नंतर दुसरं एक पुस्तक कवितेचं प्रसिद्ध झालं आणि नंतर इस्रायलची हिस्ट्री याच्यासाठी आणि आम्ही कसे भारतात आलो आणि पुन्हा तिकडे कसे गेलो याबद्दल मी एक पुस्तक लिहिलं. त्या भारतीय बेने इस्रायल समाज, इतिहास, परंपरा आणि प्रवास हे त्या पुस्तकाचं नाव आहे. ते माझ्या मुलांनी हिब्रू मध्ये लिहिलं. अच्छा. मला म्हणजे मी जे काही सांगितलं ते हिब्रू त्यांचं फार चांगलं आहे. आणि मग त्याचं ट्रान्सलेशन मी मराठीत नंतर ट्रान्सलेशन केलं. आणि मी जेव्हा एकदा साताऱ्याला गेलो तेव्हा तिथे एक आमचे मित्र अरुण गोडबोले म्हणून ते म्हणाले, नसेल तुमच्या पुस्तकाचं मी मराठीमध्ये भाषांतर करणार आणि तुम्हाला प्रिंट वगैरे करून पाठवणार. तर त्यांनी हे जे पुस्तक आहे मराठीमध्ये ते त्यांनी मला तिकडून ट्रान्सलेशन आणि हे करून पाठवलं. तर मला मराठीबद्दल फार प्रेम आहे. मला कविता लिहिता येतात आणि मी मराठीमध्ये विचार करतो आणि मराठीमध्ये जास्त बोलतो. घरी मी आणि मिसेस जास्त मराठी बोलतो आणि आमची मुलं नातवंड त्यांना मराठी कळतं बरंचसं, पण त्यांना बोलता येत नाही. पण तुम्ही इथं होतात वयाच्या 24 वर्षापर्यंत, तेव्हा तुमचं नाव नोहा म्हशीलकर होतं. तर मग तुम्ही तिकडे म्हशीलकरच लावण्यामध्ये काय प्रॉब्लेम होता? तुम्ही का मागचं कर का सोडून दिलं बरं?